आणि आता थेट जाऊयात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर घडामोडींना देखील वेग आलेला आहे। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहतोय नंदनवन या शिंदेंच्या निवासस्थानी फुटीर खासदारांची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे असं समजतंय। काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत? या क्षणाला एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या ठिकाणी एकूण 5 फुटीर खासदार हे एकत्र आलेले आहेत। यामध्ये संजय देशमुख आहेत, संजय जाधव आहेत, नागेश पाटील आष्टीकर आहेत, भाऊसाहेब वागचौरे आहेत, संजय दिना पाटील आहेत। प्रतीक्षा आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची। ओमराजे निंबाळकर यांच्यावर सगळ्यांचंच लक्ष आहे आणि ओमराजे निंबाळकर हे कदाचित पाठीमागे ताफा आपण सातत्याने घडामोडी घडतायत नंदनवनच्या पाठीमागे आणि कॅमेरामनला मी विनंती करते की हा ताफा आपण दाखवतोय। ओमराजे निंबाळकर हे या ताफ्यातून कदाचित आतमध्ये येत आहेत आणि तानाजी सावंत अनेक शिवसैनिक यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण बघतोय की ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणी आलेले आहेत। नंदनवन या ठिकाणी एकूण 6 खासदार हे दाखल झालेले आहेत आणि आता ओमराजे निंबाळकर यांची प्रतीक्षा केली जात होती। जसं मी म्हणत होते की याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे कारण सातत्याने ज्या घडामोडी घडल्या ऑपरेशन टायगरच्या दरम्यान ओमराजे निंबाळकर हे कायम या ऑपरेशन टायगरच्या 6 फुटीर खासदारांच्या केंद्रस्थानी राहिलेले होते कारण त्यांची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची होती। अनेक फॉलोअर्स त्यांना गमवत होते। ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत त्यांच्या टीकेचा देखील सामना करावा लागलेला होता आणि आता आपण बघितलं की ओमराजे निंबाळकर हे नंदनवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूण 5 खासदार यापूर्वी नंदनवन या ठिकाणी होते, त्यांचीच नावं मी सांगत होते की संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि अखेरीस ओमराजे निंबाळकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असणाऱ्या काही शिवसैनिकांना सोबत घेऊन हे आता नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। श्रीकांत शिंदे यांचे देखील जे निकटवर्तीय शिवसैनिक आहेत ते सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होते। विशेषतः अक्षय जाधव हे देखील यामध्ये सहभागी होते आणि ते आता हे 6 खासदार नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये बैठक पार पडेल आणि बैठकीनंतर सगळेजण एकत्रितरित्या वायबी चव्हाण या ठिकाणी निघतील। जर दिनक्रमाचा आपण बघितला तर सुरुवातीला खरं तर दिवसाची सुरुवात ही आज नाशिक विधान परिषद निवडणुकीने गाजलेली होती ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला फटका बसलेला होता। मात्र दिवस जसा पुढे सरकतोय तसतसं